कुर्ला फेस्टिवल यावर्षी जल्लोषात उत्साहात साजरा होत आहे। हा कुर्ला फेस्टिवल जोरदार असतो। 20 दिवस एवढा मोठा फेस्टिवल मी कधी बघितला नाही। या मैदानात राम मंदिर बनवलं आहे, त्याचं दर्शन घेऊन आलो। लाखो लोकांचे स्वप्न आणि बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार होताना आपण पाहत आहोत। कारसेवांचा सत्कार केल्याबद्दल अभिनंदन करतो। आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे हा। आनंद दिघे यांनी चांदीची वीट कारसेवकांना देऊन अयोध्येत वीट दिली असती। बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींचं अभिनंदन केलं असतं। काही लोक चेष्टा करायचे, मोदींनी करून दाखवलं। काही लोकांनी राम मंदिरावर बहिष्कार टाकला। आज सगळ्या जातीचे लोक दिवाळी साजरी करत आहेत। काही लोक राजकारण करत आहेत। जो राम का नहीं वो काम का नहीं। अनेक लोकांना आपल्या कामामुळे पोटदुखी सुरू झाली आहे। पाणी, रस्ते ही लोकांची काळाची गरज आहे। एक आदर्श आमदार कसा असतो हे आपण पाहिलं। विकास विरोधी लोकांना जनता थारा देत नाही। महाराज की जय भवानी, जय श्रीराम। कुर्ला फेस्टिवल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात, दिमाखात, जल्लोषात साजरा होतो आहे। आणि या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंतजी, MSRDC चे मंत्री दादा भुसेजी, उपनेते अजय यशवंत जाधव आणि या कार्यक्रमाचे आयोजक तुमचे लोकप्रिय आमदार मंगेश कुडाळकर आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी ज्यांनी आता प्रवेश घेतला ते सर्व पदाधिकारी, त्यांचं शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं देखील अभिनंदन करतो। गेले अनेक वर्ष, किती वर्ष झाले मंगेश याला? हा गेल्या वर्षी पण आलो होतो ना। आणि हा कुर्ला फेस्टिवल एकदम जोरदार असतो आणि भरपूर दिवस असतो। 20 दिवस कुठला फेस्टिवल मी बघितलं नाही, पण 20 दिवस फेस्टिवल सगळ्यांची तहान हरप। स्वच्छ भारत अभियान आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलं होतं, तेव्हा देखील काही लोक टिंगल चेष्टा करत होते, परंतु आज आपण पाहतोय की त्या स्वच्छता भारत अभियानचं किती महत्व आहे। आज म्हणून आपण मुंबईमध्ये आरोग्याची काळजी घेतली। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे आहे ना? आज देखील मी त्या वैभव घराडकरच्या इथे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं उद्घाटन केलं। काय नाही, बांधकाम नाही, पक्का डॉक्टर, पक्का दवाखाना नाही, 3 कंटेनर लावले, 3 एअर कंडिशन कंटेनर। तिथं तपासणी होते, तिथे औषध गोळ्या मिळतात, तिथे MBBS डॉक्टर बसतो, स्टाफ बसतो, मोफत सगळं मोफत। मी त्या डॉक्टरांना विचारलं की कसलं औषध देता? बोले ताप आला, थंडी आली, व्हायरल झाला, आपण इंजेक्शन गोळ्या देतो। मी त्याला बोललो पोटदुखी झाल्यावर देतो की नाही का? बोला त्याचंही आम्ही देतो, पोटदुखीचं इंजेक्शन ते थोडं मोठं कारण आपण जी कामं करतोय सरकार आणि तुमचा आमदार जे काम करतोय, सगळ्या राज्यामध्ये आपलं काम चालू आहे, मुंबईमध्ये काम चालू आहे, त्यामुळे अनेक लोकांना पोटदुखी सुरू झालेली आहे। मोठा उत्साह, जल्लोष आहे। जिकडे बघावं गल्ली बोळा प्रत्येक कार्यक्रमामध्ये जय श्रीराम चे नारे लावतात लोक। आणि काही लोकांनी राम मंदिराचं राजकारण करताना राम मंदिराच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला आणि त्यांना साथ देणारे कोण? हिंदुत्वाचं नाव घेणारे, हिंदुत्व आम्ही सोडलं नाही असं म्हणणारे, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे, त्यांना डोक्यावर घेणारे,
हेही आपल्या महाराष्ट्रामधून आपण पाहिलं. आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे खरं म्हणजे, एवढा मोठा उल्हास उत्साह या देशात दिवाळी साजरी करताय सगळे लोक, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे लोक आज हा उत्सव साजरा करताना आपण पाहतोय. परंतु काही कपाळ करंटे लोकांनी त्याचं राजकारण करताय. आणि म्हणून मी हे सांगतो, जो प्रभु राम का नहीं वो किसी काम का नहीं, जो राम का नहीं वो कुछ काम का नहीं. उसको कहाँ भेजना चाहिए? घर पे तो बैठे ही है, हमेशा के लिए बिठा दो. अभी निकले काम पे, सब सुपड़ा साफ होने के बाद काम पे निकलने से क्या फायदा है? पहले निकलते तो ठीक था. अभी बोले डीप क्लीन ड्राइव, मंगळवेढ्याला आलो होतो ना, डीप क्लीन ड्राइव आपला स्वच्छता मोहीम सुरू आहे मुंबईमध्ये. मंगेशच्या इकडे पण आलो होतो. हे पब्लिक सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. दर रविवारी जवळपास 1,00,000 लोकांना मी भेटतो. 1,00,000 लोक 8-10 ठिकाणी थांबलेले असतात. डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे मुंबईची अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छता झाडून काढायचं, त्याच्यातली माती स्क्रब हे करायची, काढून टाकायची आणि त्यानंतर पाण्याने रस्ते स्वच्छ धुवायचे, फुटपाथ स्वच्छ धुवायचे. आता 500 टँकर महापालिकेने घेतलेत. मी सांगितले पुरणार नाही, 1,000 टँकर घ्या. आलटून पालटून अल्टरनेट डेला मुंबईचे रस्ते स्वच्छ झाले पाहिजे, मार्केट स्वच्छ झाले पाहिजे, भाजी मार्केट असतील, इतर आपली मच्छी मार्केट असतील, ही स्वच्छ झाली पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना मी आयुक्तांना दिल्या. आणि ते करत असताना मुंबईतलं प्रदूषण 350 वर गेलं होतं, आता ते 120 वर आले, 100 वर आले. हा बदल झालेला आहे, हा परिणाम झालेला आहे. आणि परवाच्या दिवशी आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते या महाराष्ट्राला स्वच्छतेमध्ये देशात नंबर 1